नमस्कार मित्रांनो, मी उल्हास पाटील, वय 60, निवृत्त शिक्षक, आजन्म विद्यार्थी, चळवळीतला एक सक्रिय कार्यकर्ता आपल्याशी संवाद साधू इच्छितो. येथे व्यक्त झालेली मते ही माझी मते आहेत. अनुभव, वाचन, चिंतनातून तयार झालेली ही मते आहेत. तथागत गौतम बुद्ध, महात्मा गांधी याबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींबरोबरच शहाजीराजे, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी यांचा लढवय्या वारसा आपल्याला लाभला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज ते जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वारसा आपल्याला लाभला आहे. संत कबीर, संत रोहिदास, संत बसवेश्वर, गुरु नानकांचा वारसा आपल्याला लाभला आहे. आणि अशा कितीतरी ज्ञात अज्ञात पुरुष, महापुरुष आणि महान स्त्रियांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आणि तरीही या वारशाला विसंगत अशा कितीतरी घटना आज आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. तेव्हा यामागे आपल्या उज्ज्वल वारशाबाबत असलेलं अज्ञान हेच मुख्य कारण दिसतं. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्र यज्ञ करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन लोका. शब्दराजनी म्हणत, गम भन शिका आणखी घ्या पेन्सिल पाटी, शिका अक्षरे कशी करावी शस्त्रे लढण्यासाठी. याप्रमाणे आता अक्षरांची शस्त्रे करून लढावं लागेल. जगातली कुरूपता नष्ट करून जग सुंदर बनवण्यासाठी हाती कंगण बांधावं लागेल. शेअरिंग ट्रूथ या व्लॉगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे. मित्र हो, आपण ज्या सामाजिक पर्यावरणात राहतो, जे ऐकतो, जे वाचतो, जे पाहतो, त्याचा आपल्या भावविश्वावर परिणाम होत असतो. त्यातून आपली मतं बनतात, आपला दृष्टिकोन तयार होतो. अनेकदा सत्याचं दर्शन घडतं, त्यावेळी हे भावविश्व मुळापासून हादरतं. दृष्टी बदलते, विचारात परिवर्तन घडतं. आज वयाची साठी पार करताना जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा असे झालेले बदल लक्षात येतात. आपल्याला सापडलेलं सत्य सर्वांपर्यंत पोहोचवावं असं तीव्रतेने वाटतं, पण त्याला मार्ग कोणता? सारी माध्यमं मुठभरांच्या ताब्यात. त्यांना रुचेल, पचेल, सोयीचं असेल तेच ते सर्वांपर्यंत पोहोचवणार, त्यालाच प्रसिद्धी देणार. पण जे सत्य त्यांना पचणार नाही, रुचणार नाही, सोयीचं असणार नाही, ते सरळ गाडून टाकणार, उपेक्षित ठेवणार, दुर्लक्ष करणार. अशा परिस्थितीत साधनहीन असलेल्यांना आधुनिक तंत्रज्ञानामुळे अभिव्यक्तीची संधी प्राप्त झाली आहे. तिचाच उपयोग करून मला गवसलेली सत्य या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. जे सत्य कळायला आपल्याला सारी हयात घालवावी लागली, ती पुढच्या पिढीला तरी लवकर उमजावीत आणि योग्य वेळी त्यांच्या जीवनाला योग्य ते वळण लागावं, हीच माझी अपेक्षा आहे. जे इतिहासात रमतात ते भविष्य घडवू शकत नाही, हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की ज्यांना इतिहास माहीत नसतो ते भविष्य घडवू शकत नाही. अशा अनेक कार्याला शिवजयंतीपासूनच सुरुवात करतोय. आशा आहे आपण या प्रयत्नांचं स्वागत करा. मित्र हो, आज शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. शिवरायांचा जन्म 1630 साली 19 फेब्रुवारी रोजी झाला. आज महाराजांच्या जन्माला 387 वर्ष पूर्ण झाली. आणखीन 13 वर्षांनी 4 शतकं पूर्ण होतील. पण तरीही आजही शिवाजी महाराज म्हटलं की आपली छाती अभिमानाने फुलून येते, मान उन्नत होते, मस्तक नतमस्तक होतं. तसे या भूतलावर लाखो राजे होऊन गेलेत, पण आजही शिवरायांचीच आठवण का केली जाते? शिवरायांची थोरवी जर समजून घ्यायची असेल तर ज्या काळात शिवराय जन्मले, जगले आणि लढले, तो काळ, ते जगणं, ते लढणं हे समजून घ्यायला हवं. 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराव यादवाच्या राज्यावर अतिशय थोड्या सैन्यानिशी स्वारी केली आणि अजिंक्य असणाऱ्या देवगडच्या किल्ल्याचा फितुरीने पाडा होऊन रामदेवरावाच्या अफाट सैन्याचा पराभव झाला. महाराष्ट्रात मुस्लिम राजवट सुरू झाली. त्यानंतर 15व्या शतकापर्यंत जवळजवळ सर्व भारत मुस्लिम सत्तेच्या अंमलाखाली गेला. उत्तरेत मोगलाई तर दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आदी 5 शाह्या निर्माण झाल्या होत्या. या राजवटी सतत एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत. त्यांना जनतेच्या सुखदुःखाशी काही घेणं नव्हतं. एक दुसऱ्याच्या राज्यावर स्वारी करायची, जनतेला लुटायचं, कत्तली करायच्या असं सत्र सुरू होतं. आणि ज्यात भरडली जात होती ती मात्र सामान्य जनता. या जनतेला कोणी वाली नव्हता. प्राण, प्रतिष्ठा, धन, अब्रू काहीही सुरक्षित नव्हतं. या निजामशाही आणि आदिलशाहीचे भक्कम आधारस्तंभ मराठा सरदारच होते. आपलं रक्त सांडून
स्वामीनिष्ठेपायी प्रसंगी स्वतःच्या प्राणाचं मोल देऊन ते आपल्या धन्याचं रक्षण करत होते आणि तरी या सरदारांपुढे कोणतंही उदात्त ध्येय नव्हतं. व्यक्तिगत स्वार्थाशिवाय दुसरी प्रेरणा नव्हती. आपल्याच लोकांना लुटायची लाज वाटत नव्हती. इतकं करून त्या बदली त्यांना काय मिळत असेल तर उपेक्षा, तिरस्कार आणि दुय्यम दर्जाची वागणूक. पण तरीही किती दिवस आणि कशासाठी आपण या जुलमी सत्तेची परक्यांची चाकरी करायची असा प्रश्न या सरदारांना पडत नव्हता. पण निर्माला अपवाद असतोच. तर या सरदारांपैकी एक सरदार शहाजीराजे भोसले यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच स्वराज्याचं स्वप्न अंकुरलं. शहाजीराजांची पत्नी जिजाऊ निजामशाहीतले मातब्बर सरदार लखुजीराजे जाधवांची कन्या होती. अंतस्थ कट कारस्थानाच्या वातावरणात निजामशाहीसाठी आयुष्यभर लढणाऱ्या लखुजीरावांची भर दरबारात आपल्या पुत्रांसह हत्या करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या आणि भावांच्या हत्या हा जिजाऊंच्या मनावरचा न भरून येणारा घाव होता. जिजाऊंनी स्वराज्याच्या स्वप्नाचा अंकुर जोपासला, फुलवला, वाढवला. त्यासाठी आपल्या आयुष्याचं अर्घ्य त्याला अर्पण केलं. आपला पती, पुत्र, नातू आणि पंतू यांनाही स्वराज्याचीच प्रेरणा दिली. अखेर शिवरायांच्या हस्ते स्वराज्याची स्थापना झाली. 3 पिढ्यांच्या अथक संघर्षातून स्वराज्य साकारलं आणि मजबूत झालं. रयतेला सुखाचे दिवस यावेत. रयतेला सुखाने, सन्मानाने, आबरूने जगता यावं, सुरक्षितपणे जगता यावं यासाठीच हा संघर्ष होता. आणि म्हणूनच रयतेला हे राज्य आपलं वाटलं, स्वराज्य आहे असं वाटलं, हा आपला राजा आहे असं वाटलं आणि या राजाच्या, या राज्याच्या रक्षणासाठी रयत लढायला आणि मरायलाही तयार झाली. शिवराय 12 वर्षाचे झाले आणि शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबांना आपल्या पुणे सुपे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी पाठवलं. सोबत सैन्य दिलं, विश्वासू माणसं दिली, खजिना दिला, भगवा ध्वज दिला, राजे ही पदवी दिली आणि प्रतिचंद्र लेख व ही राजमुद्राही दिली. 12 वर्षांच्या शिवबांना घेऊन जिजाऊ पुण्याला आल्या. त्यावेळी पुनवडी ओस पडली होती. मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवांचा नांगर फिरवला होता. या भूमीत पहाड ठोकून त्यावर फाटकी वाहन लटकावली होती. जो कोणी या भूमीत स्थायिक होईल त्याचा निर्वंश होईल अशी भीती घातली होती. पण जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते ती पहाड उपटून फेकून दिली. सांस्कृतिक दहशत झुगारली, अंधश्रद्धा नाकारली, सोन्याच्या फाळाने जमीन नांगरली आणि कुंड्यांना बोलवून या भूमीवर वसवलं. 18 बगड जाती तिथं आल्या. यांना जगण्यासाठी धान्य पुरवलं, औत पुरवलं, बियाणं पुरवली, सुरक्षितता बहाल केली, अभय दिलं आणि स्वराज्याचा अंकुर हळूहळू आपली मुळं पसरवू लागला. पुणे सुपेच्या छोट्याशा जहागिरीपासून सुरुवात झाली आणि हळूहळू 350 गड किल्ले असलेल्या वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं. या वटवृक्षाच्या छायेत जनता निर्भयपणे जगू लागली. या जनतेच्या मनातही नवी उमेद, नवी आशा, नवी महत्वाकांक्षा उदयाला आली. जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर तेही स्वराज्यासाठी अशा भावनेने भारून गेलेली जनता मग नव्या उज्ज्वल इतिहासाची केवळ साक्षीच झाली नाही तर त्या इतिहासाची निर्माती झाली, नायक झाली. शिवचरित्रात अनेकदा शिवाजी महाराज स्वराज्यासाठी आपले प्राण धोक्यात घालताना दिसतात. तसेच अनेकदा त्यांचे सामान्य सेवक मावळे शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी आपलं जीवित तृणवत मानून मृत्यूच्या गाडीत हसत हसत चालत जाताना दिसतात. पन्हागडावरून सुटकेच्या प्रसंगी शिवाजी काशीत शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून खानाला भेटायला जातात. बाजी प्रभू आणि 600 बांधल शिवरायांना सुखरूप विशालगडावर पोहोचता यावं यासाठी खानाच्या अफाट सेनेची झुंज घेऊन बरेचवर घोड किंडाळून धरतात. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी मदारी मेहतर शिवरायांच्या जागी झोपतात. मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलेले तानाजी मालुसरे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा जिंकायला जातात. असा अपार प्रेम, अपार निष्ठा शिवरायांना मिळाली. कारण शिवरायांच्या स्वराज्यामागे व्यक्तिगत स्वार्थाची प्रेरणा नव्हती, तर जिथे सामान्य माणसालाही स्वाभिमानाने निर्भयपणे जगता येईल, जिथे त्याचं धन, मान, प्रतिष्ठा, आबरू जपली जाईल अशा स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा होती. स्वराज्य साधनेला नुकतीच सुरुवात झाली असताना रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवर बलात्कार करण्याची घटना घडली. शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कलम केले. एका सामान्य स्त्रीवर केलेल्या अत्याचाराची इतकी गंभीर दखल इतिहासात प्रथमच घेतली गेली असेल. 8 महिने किल्ला लढवणाऱ्या देसाईंवर बलात्कार करणाऱ्या आपल्या सेनापतीचे सखुजी गायकवाडाचे हातपाय तोडून त्याला अंधार कोठडीत फेकण्या इतके शिवराय न्यायनिष्ठुर होते. परस्त्री माते समान अथवा परस्त्री रखुमाई समान माना म्हणून सांगणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा उपदेश शिवरायांनी आपल्या आचरणात आणला आणि स्त्रीच्या सन्मानाचा आदर्श समाजापुढे निर्माण केला. शिवरायांनी केवळ प्रदेश जिंकला नाही
तर त्या प्रदेशात राहणाऱ्या जनतेची मनही जिंकली. प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा सक्त आदेश दिला. प्रजेने मुलाप्रमाणे वाढवलेली झाडे त्यांच्या मर्जीशिवाय तोडून घ्यायला मनाई केली. शिवशाही मोगलाईपेक्षा वेगळी आहे याचं भान राखायचा इशारा आपल्या सैनिकांना दिला. चुकीचं वागाल तर यापेक्षा मोगल बरे असे म्हणण्याची रयतेवर वेळ येईल असं सांगून शिवराय थांबत नाहीत, तर असं वागल्यास गंभीर शिक्षेची जराबही दाखवतात आणि ही निव्वळ पोकळ धमकी नाही हे वेळ आल्यावर सिद्ध करतात. युद्धाप्रसंगी आपल्या रयतेला झळ पोहोचू नये याची दक्षता शिवरायांनी घेतली. आपल्या प्रजेत शिवरायांनी कधी भेद केला नाही. हिंदूंवर जिझिया कर लादणाऱ्या औरंगजेबाला त्यांनी कडक शब्दात असा भेदभाव करणं हे राजधर्माच्या विरुद्ध आहे याची आठवण करून दिली. शिवरायांनी कधीही अंधश्रद्धांना आपल्या आयुष्यात स्थान दिलं नाही. अमावस्येच्या काळ्या रात्री शत्रूचे गड जिंकण्यासाठी मोहिमा काढताना शुभ अशुभाचं स्तोम त्यांनी कधी माजवलं नाही. राजाराम महाराज पालथे जन्मले तेव्हा अशुभाची भीती दाखवणाऱ्या ब्राह्मणांना शिवाजी महाराज मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात, उत्तम झाले, बाळराजे दिल्लीची बादशाही पालथी घालतील. शिवरायांनी आयुष्यभर स्त्रियांचा सन्मान तर केला, पण शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतर जिजाऊंना सती जाण्यापासून रोखलं. वैदिक धर्माने लादलेली सिंधुबंदी शिवरायांनी झुगारली आणि स्वतंत्र आरमार उभं केलं. माझ्या राज्यात माणसाला गुलाम म्हणून विकता येणार नाही असं बजावणारे शिवराय काळाच्या किती पुढे होते ते आपल्या लक्षात येतं. प्रगत म्हणवणाऱ्या युरोपियनांनी पुढच्या काळात दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना धरून नेऊन गुलाम म्हणून विकलं आणि ही गुलामी संपुष्टात येण्यासाठी 19वे शतक उजाडावं लागलं. शिवरायांनी वतन पद्धती बंद केली. सैनिकांना रोख पगार द्यायला सुरुवात केली. कारण वतनदार वतनाच्या लोभाने संकटकाळी गद्दारी करत. त्यांना आपल्या स्वार्थापुढे शेतकऱ्यांच्या रयतेच्या सुखदुःखाची पर्वा नसेल. रयत जगो नाही तर मरो, आपले सुखविलास चैन ऐयाशी सुरू राहिली पाहिजे इतकंच ते पाहत. शिवरायांनी दुष्काळात शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत पुरवली. मदत देताना शेतकऱ्याच्या गरजेनुरूप द्या, पण घेताना त्याच्या क्षमतेनुसार घ्या असं सांगणारे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने 16व्या शतकातले समाजवादी म्हणता येतील. सामान्य जनतेला राज्यकारभार समजावा, त्यांनाही त्यात भाग घेता यावा यासाठी शिवरायांनी मराठी राजभाषा कोश निर्माण केला. तोपर्यंत राज्यकारभार नेहमी मुठभरांच्याच भाषेत चालवला जात असे. त्यामुळे राज्य यंत्रणेत त्या मुठभरांचंच प्राबल्य राही. सामान्य जनता राज्यकारभारापासून दूर राही. साहजिकच राज्यकारभार पाहताना या सामान्य जनतेचा विचार होत नसेल. भारतीय परिप्रेक्षात याला अजून एक महत्व आहे. आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती. या अवस्थेत लिहिण्या वाचण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. कुठल्याही राज्याचा कारभार पाहायचा म्हणजे लिहिता वाचता येणे आवश्यक होते. साहजिकच सत्ता कोणाचीही असो, राज्य यंत्रणेत ब्राह्मणांचं प्राबल्य असे. सामान्य जनता आपोआप दूर लोटली जाईल. अकबर काळापासून औरंगजेबापर्यंत आणि मोगलाईपासून आदिलशाही, निजामशाही आणि पुढे इंग्रज आमदानीपर्यंत हीच परिस्थिती आढळून येते. याचा विचार केल्यास मराठी राजभाषा कोश निर्मितीचा शिवरायांचा निर्णय किती क्रांतिकारक होता हे आपल्या लक्षात येते. शिवरायांच्या अशा अपूर्व कार्यपद्धतीमुळे रयतेचा राजा शिवाजी, समतेचा राजा शिवाजी अशी शिवरायांची प्रतिमा जन्मांतात ठसली यात शंका नाही. अशा या युग पुरुषाला राज्याभिषेकाप्रसंगी जो विरोध झाला त्याचीही कारण मीमांसा होणे गरजेचं आहे. शिवरायांनी आपल्या मात्या पित्यापासून स्वराज्याची प्रेरणा घेतली. अथक प्रयत्न, अचाट धैर्य, अतूट निर्धार, अपार बुद्धिमत्ता, समयसूचकता, संघटना कौशल्य, रयतेप्रती अथांग प्रेम, अफाट धाडस, उत्तुंग प्रतिभाशक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती, माणसाची अचूक पारख करण्याची क्षमता, अप्रतिम नियोजन, काळाच्या कितीतरी पुढचं पाहण्याची दूरदृष्टी या सर्वांच्या बळावर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. अक्षरशः शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. आजच्या अफगाणिस्तानातल्या अटकेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेल्या मुघल साम्राज्य विरोधात, नर्मदेपासून कावेरीपर्यंत पसरलेल्या आदिलशाही विरोधात संघर्ष करून स्वराज्याची निर्मिती केली. अनेकदा स्वतःचे प्राण तर पणाला लावले, पण आग्रा भेटीच्या वेळी सोबत नेताना आणि तिथून निसटताना अवघ्या 8 वर्षांच्या शंभूराजांना तिथं ठेवून येताना आपल्या प्रिय पुत्राचेही प्राण त्यांनी पणाला लावले होते. न भूतो न भविष्यती असा हा पराक्रम होता. बळीराजा सम्राट अशोकानंतर प्रथमच रयतेला सुखाचे दिवस लाभले. असं असताना शिवरायांना राज्यावर बसायला इथल्या ब्राह्मणांनी विरोध का केला? ज्यांना अकबरापासून औरंगजेबापर्यंत मोगल सम्राट मान्य होते, आदिलशाही, निजामशाहीची ज्यांनी इमानीद्वारी सेवा केली, त्यांनी शिवरायांना का विरोध करावा? भारतीय समाजाच्या शेकडो वर्षांच्या गुलामीचं मूळ या प्रश्नाच्या उत्तरात आहे. सुमारे 5000 वर्षांपूर्वी
ब्राह्मणांनी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेत ब्राह्मण सर्वोच्च तर शूद्र सर्वात नीच गणले गेले. ही व्यवस्था ईश्वर निर्मित असल्याचं सांगितलं गेलं. ज्ञानावर फक्त ब्राह्मणांचा अधिकार, क्षत्रियांनी फक्त लढाई करायची, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी मात्र वरील तिन्ही वर्णांची सेवा करायची असा दंडक ठरला. या संबंधी नियम मनुस्मृतीत ग्रंथित केले आहेत. हे नियम न पाळणाऱ्या शूद्रांना मनुस्मृतीने कडक दंड आणि शिक्षा सांगितले आहे. सुरुवातीला ब्राह्मणांनी राजाला विष्णूचा अवतार म्हणून आणि स्वतःला बुधे म्हणून क्षत्रियांमार्फत उरलेल्या साध्यांना दडपून टाकलं. कालांतराने नंदांतम क्षत्रिय कुलम म्हणून नंद वंशाचा नाश झाल्यावर आता पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय शिल्लक नाही असं जाहीर करून टाकलं. जोडीला 21 वेळा पृथ्वी निक्षत्री करणाऱ्या परशुरामाच्या कथेची जोड दिली आणि म्हणून कलियुगात कोणीही क्षत्रिय शिल्लक राहिला नाही असं सांगितलं गेलं. या ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार राज्यावर बसण्याचा अधिकार फक्त क्षत्रियालाच होता. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे वेरूळचे पाटील होते. ब्राह्मणी धर्मानुसार पाटील कुणबी म्हणजे शूद्रच. म्हणूनच शिवाजी महाराजांना राज्यावर बसायचा अधिकार नाही असा पवित्रा महाराष्ट्रातल्या संपूर्ण ब्रह्मवृंदांनी घेतला. राज्याभिषेकाची चर्चा सुरू होताच शिवाजी महाराजांचे चाकर असलेल्या मोरपंत पिंगळ्याने म्हणजे आम्ही आता तुम्हा शूद्रांच्या हाताखाली काम करावे काय असा उद्धाम सवाल केला. संपूर्ण महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवरायांच्या राज्याभिषेकाला तयार नसल्याने शिवाजी महाराजांना काशीहून गागाभाटाला बोलवायला लागले. बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंधीचा वृत्तांत सविस्तर कथन केला. प्रथम पेशवा आणि सोबत एक कायस्थ गागाभाटाला भेटायला जातात. पेशवा जे सांगतो ते ऐकून गागाभट्ट यायला नकार देतो. मग त्या कायस्थाला एकट्याला पाठवलं जातो. तो गागाभट्टाला पटवून घेऊन येतो. रायगडी आल्यावर पुन्हा स्थानिक ब्राह्मणांशी चर्चा होते. पुन्हा गागाभट्ट राज्याभिषेकाला नकार देतो आणि मग रात्रीतून भरपूर लालूच दाखवून गागाभट्टाला तयार केलं जातं आणि मग मर्द मावळ्यांनी रक्त सांडून राज्यासाठी जमवलेली संपत्ती गागाभट्ट आणि ब्राह्मण धर्माच्या नावाखाली अशी लुटतात की राज्याचा खजिना खाली होतो. प्रश्न असा निर्माण होतो की तुर्क, मोगल आणि इतर मुस्लिम राज्यकर्त्यांना सहाय्य करणाऱ्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना विरोध का करावा. मिर्झा राजे जयसिंगच्या स्वारीच्या वेळी जयसिंगाला म्हणजे पर्यायाने औरंगजेबाला विजय मिळावा म्हणून अधिष्ठानाला बसणाऱ्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना विरोध का करावा. असं सांगतात की औरंगजेबाने जेव्हा हिंदूंवर जिझ्या कर लादला तेव्हा ब्राह्मण औरंगजेबाकडे गेले आणि सांगितलं की आम्ही हिंदू नाही ब्राह्मण आहोत आणि औरंगजेबाने ब्राह्मणांना जिझ्या करातून सूट दिली होती. ब्राह्मणांनी स्वतःला नेहमीच उर्वरित हिंदू समाजापेक्षा वेगळं ठेवलं. हे वेगळेपण जपलं आणि वेळोवेळी त्याचे फायदे उपटले. 19व्या शतकातही सावरकर तुरुंगातून सुटका करून घेण्यासाठी माफी मागत असताना इंग्रजांना आपलं मूळ इंग्रजांशी जुळत असल्याचं खुबीने सुचवतात. मनुस्मृतीनुसार ब्राह्मण अवध्य आहे. ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी त्याला शिक्षा करण्याचा अधिकार ब्राह्मणेतर राजाला नाही. हा तुमचा राजा आहे, आमचा राजा सोम आहे असं ब्राह्मण म्हणत. एखाद्या ब्राह्मणाने खून जरी केला वा बलात्कार जरी केला तरी त्याला जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे त्याच्या सर्व संपत्तीसह राज्याबाहेर काढून देणं होय. या पार्श्वभूमीवर शिवराय यांच्या राज्याभिषेकाकडे पाहिले पाहिजे. ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार शिवराय शूद्र आहेत. शूद्राला ज्ञानाचा अधिकार नाही. शहाजी राजांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिलं होतं म्हणजे ज्ञानबंदीचं उल्लंघन केलं होतं. मनुस्मृतीनुसार शूद्राला शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. शिवरायांनी शस्त्र हाती घेतलं आणि शस्त्रबंदी उधळून लावली. शूद्रांना संपत्ती जमवण्याचा अधिकार नसताना शिवरायांनी 350 गड बांधले आणि मिळवले म्हणजे संपत्ती ठोकरली, संपत्ती बंदी ठोकरली. इतकंच नाही तर शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सैन्यात प्रवेश दिला, त्यांच्या हाती शस्त्र दिली, त्यांना संपत्ती दिली, प्रतिष्ठा दिली म्हणजे शिवरायांनी संपूर्ण मनुस्मृतीच उधळून लावली आणि शूद्रांच्या विकासाचे सर्व मार्ग प्रशस्त केले. महार, मांग, रामोशी, मेहतर, नावी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वांना शिवरायांनी जवळ केलं. लायकीप्रमाणे पद दिली. त्यामुळे ब्राह्मणांची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. त्यांचा शोषणाचा हक्क नष्ट होण्याची वेळ आली. त्यांचं स्वयंघोषित उच्च स्थान धोक्यात आलं. ब्राह्मण अवध्य राहिला नाही, तो आता इतरांप्रमाणेच वध्य झाला. ब्राह्मण म्हणून कोण मुलाईजा ठेवू पाहतो हे शिवरायांचे उद्गार याचीच प्रचिती देणारे होते. अफजल भेटीच्या वेळी आपल्यावर वार करणाऱ्या कृष्ण भास्कर कुलकर्णीचा वध हा अपवाद नव्हता हे शिवरायांनी याद्वारे घोषितच करून टाकलं आहे. ऐसी हरामखोरी कराल तर जे गनिमांचे गनिमास तेच तुम्ही पावाल असं सांगून टाकलं आहे. तथागत गौतम बुद्धांनंतर ब्राह्मणी वर्चस्वाला इतका गंभीर धोका प्रथमच निर्माण झाला होता आणि इतिहास साक्षी आहे
की ब्राह्मणी वर्चस्वाला जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी धोका निर्माण करून ब्राह्मणेतरांच्या विकासाचे मार्ग खुले केले त्याला ब्राह्मणांनी कट कारस्थान करून संपवलं आहे. ब्राह्मण केवळ एखाद्याचं शरीर नष्ट करून समाधान मानत नाही, तर त्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करतात. त्या व्यक्तीची मूळ सर्वसमावेशक प्रतिमा नष्ट करून ती संकुचित करतात. त्या व्यक्तीच्या कार्याच्या हेतूबद्दलच दिशाभूल करतात. त्या व्यक्तीच्या मूळ प्रतिमेच्या बरोबर विरोधी प्रतिमा जन्मांतात ठसवतात. आणि ज्या व्यक्तीने ब्राह्मणी हितसंबंधाला धोका निर्माण केला होता त्याच व्यक्तीचा वापर कालांतराने आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी करून घेतात. आपले हे उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे मग त्या व्यक्तीला विस्मृतीच्या खाईत फेकून देतात. ब्राह्मणी वर्चस्व नष्ट करणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांना ब्राह्मणांनी विष्णूचा अवतार ठरवलं आणि अवतार कार्य सांगितलं ते शूद्रांच्या हातून वेद वाचवण्याचं. ज्याप्रमाणे विष्णूने माया रूप घेऊन असुरांना अमृतापासून दूर ठेवलं त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी वेदामध्ये काही नाही तिकडे लक्ष देऊ नका असं शूद्रांना सांगून शूद्रांपासून वेद वाचवले असं सांगितलं गेलं. ज्या गौतम बुद्धांनी शूद्रांच्या विकासाचा मार्ग खुला केला त्यांनाच शूद्रांचे शत्रू ठरवण्याची ब्राह्मणी चलाखी अजोड असली तरी नीचपणाची आहे. शिवरायांच्या बाबतीतही हेच झालं. शिवरायांना हिंदू राजा ठरवून मुस्लिम देशते ठरवून केवळ एका धर्माच्या राजाची प्रतिमा निर्माण करण्यात आणि शिवरायांच्या अनुयायांची दिशाभूल करण्यात ब्राह्मण यशस्वी झाले. रयतेचा राजा शिवाजी ही प्रतिमा पुसून गो ब्राह्मण प्रतिपालक अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. पण कालाचा प्रभाव असा जोमदार ठरला की शिवचरित्रावरची फोटो 400 वर्षांनी का होईना गळून पडू लागले आहेत आणि खऱ्या शिवाजी महाराजांची ओळख नव्या पिढीला होऊ लागली आहे. शिवजयंती साजरी करणं म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर फुलं उधळणं नाही, तर शिव विचार आत्मसात करणं, माणसात भेद न करणं, मानवी ऐक्याचा उद्घोष करणं, जुलमाविरोधात संघर्ष करणं, न्यायाची प्रस्थापना करणं. शिवचरित्रापासून हा बोध घेऊया, शिवराज्य निर्माण करूया. बोला कुरवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्र हो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या सूचना आणि कल्पनांचं स्वागत आहे. शेअरिंग टू या व्लॉगवर सबस्क्राईब करा. पुढील व्लॉगमध्ये शिवरायांचे गुरु याविषयी माहिती घेऊ. नमस्कार. आपला उल्हास पाटील.